tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। एजाज स्ट्रायकिंग एंडला पोहोचला। एजाज कुरेशी ऑन स्ट्राइक। या दरम्यान आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल, एक धाव चपळाईने पळून पूर्ण केली जाते। शतरक्षक येतोय चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याच बरोबर ही दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते। धावांसाठी फार मोठी धाव 3 धावा पूर्ण होत आहेत। ज्या ठिकाणी सिंगल मिळायला हवी त्या ठिकाणी मात्र 3 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात आणि या धावफलक या 3 धावांच्या सहाय्याने पोहोचते 27 वरती। सलमान शेख राईट नंबर विकेट पाठवलाय, जसा बॉल टाकला तसाच फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, ह्यूज इट 6। त्या ठिकाणी आपल्याला इजाजच्या बॅट मधून पाहायला मिळाला याच फटक्यांची गरज आहे। ते बॅटची कडा घेतली, चायनीज कट किंवा लेमन कट ज्याला आपण म्हणतो। सलमान तयार, स्ट्रायकिंग इन इजाज। यावेळी पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल होता, गॅप मध्ये फटका सजवलाय। यावेळेला बॉल थांबवण्याचा प्रयत्न झाला परंतु लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला कापत असताना बॉल चाललाय सीमारेषा पार। आणखीन एक दणदणीत खणखणीत चौकार। पाहायला मिळतोय एक चौकार या अगोदर त्याच्या बॅट मधून। बॅटची कडा घेतलीये, क्षेत्ररक्षक करेल चेंडूचा पाठलाग, चेंडू सीमारेषेच्या लगत पोहोचलाय। सिंगल तर पूर्ण केली, एक धाव तर त्या ठिकाणी पूर्ण केली। या अगोदर मात्र शाहीदचे एक आकर्षण ठरला होता, चौफेर फटकेबाजी करत त्यांना सामना मात्र ओढून आणला, खेचून आणला आणि तशाच प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इजाज कुरेशीची देखील पाहायला मिळते। अगदी सहज हाताने तो उंच फटके लगावतोय। 4 या ठिकाणी जारी। ओ इजाज कुरेशीसाठी हा चेंडू आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती, सिंगल वेगवान घेतली जाते। दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता परंतु सिंगल वरती समाधान मानावं लागेल। पुन्हा एकदा पावसाच्या सरी बरसताना पाहायला मिळतात। हे पावसाळी क्रिकेट आहे आणि याच बरोबर इजाजच्या बॅट मधून आणखीन एक हवेच्या लाटावरती स्वार होत चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय। षटकार, 6 धावा। गोलंदाजी मागवर दाखल होतोय। इजाजसाठी हा फटका फ्लॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर। षटकार, 6 धावा। इजाज कुरेशी वर असताना पाहायला मिळतो आहे आणखीन एक नेत्रदीपक षटकार त्या ठिकाणी एजाजच्या बॅट मधून येताना जो पाहायला मिळतोय। स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा 61 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत। ताईश्री चषक 2024 चा थरार आणि याच बरोबर पुन्हा एकदा उंची आहे, लांबी आहे का? लांबी देखील आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। षटकारासाठी 6 धावा। आगमन झाले त्यांचं देखील आम्ही आईश्री चषक 2024च्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत करतोय। प्रथमेश गोसावी, नंदुरबार एक्सप्रेस। यावेळी आणखीन एक धमाका, एजाजच्या बॅट मधून कंचकीची भेट, हा बॉल देखील सीमारेषा पार, उत्तुंग षटकार। हायलाइट पाहावी तसे फटके नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले।
आणि धावफलक देखील मुसुंडी मारताना पाहायला मिळतंय, झेप घेताना पाहायला मिळतंय. 73 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय, चौथं संपले षटकामध्ये. ओ या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक प्रयत्न केला होता त्या ठिकाणी, मात्र चेंडू पोहोचेन सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 रन.